नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत एक स्वीट रेसिपी जी पटकन होते आणि कमी साहित्यात होते। ती रेसिपी आहे शाही तुकडा। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी आपल्याला लागेल दूध अर्धा लिटर। दूध फॅटवाला पाहिजे, तर पाणी अजिबात नको। आता हे दूध मंद गॅसवर उकळत ठेवायचे आहे। दूध एकसारखं हलवायचं आहे, साय वर जमू द्यायची नाही आहे। आता आपल्याला ब्रेडच्या 3 स्लाइस लागतील। ब्रेड ब्राऊन ब्रेड चालेल किंवा आपला मैद्याचाही ब्रेड चालेल। त्याच्या कडा कट करून घ्यायच्या आहेत व त्रिकोणी आकारात ते कट करायचे आहेत। आता एका पॅनमध्ये तूप घ्या आणि ह्या तुपामध्ये आपल्याला ह्या ब्रेडच्या स्लाइस तळून घ्यायच्या आहेत। गोल्डन ब्राऊन रंगावर ह्या तळून घ्यायच्या आहेत। आता आपल्या ह्या ब्रेडच्या स्लाइस तळून झालेल्या आहेत। इकडे दूधही आटत आहे। आता दूध निम्म्यापेक्षाही कमी झालेलं आहे। आता ह्या वेळेस साखर पाववाटी टाकायची आहे। साखर टाकल्यानंतर सुद्धा दूध थोडं पातळ होते, त्यामुळे परत मंद गॅसवर दूध आटतच ठेवायचं आहे। आता वेलदोडे पावडर अर्धा टीस्पून टाका। थोडी वेलदोडे पावडर शिजली की गॅस बंद करा आणि दूध कोमट झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा। आता दूध थंड झालं असेल, आता आपण शाही तुकडा सर्व करूया। त्यासाठी एका बाउलमध्ये प्रथम ब्रेड टाकावा आणि मग थंड झालेले दूध टाका। वरून बदाम साले काढून त्याचे स्लाइस करून टाका। परत ब्रेडची स्लाइस टाकायची आहे आणि दूध आणि बदाम या पद्धतीने असे रचत जायचं आहे। दूध कोमट असताना तुम्ही ह्याच पद्धतीने करून मग ते फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल किंवा ह्या पद्धतीने केलं तरी चालेल। गरम दूध ब्रेडवर टाकल्यावर ब्रेड तो मऊ पडतो। ज्यांना मऊ आवडत असेल त्यांनी गरम दूध टाकून फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल। त्या दुधामध्ये तो ब्रेड छान भिजला पाहिजे। या पद्धतीने सर्व दूध टाकून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी बदामाचे काप टाकायचे आहेत।
अशा पद्धतीने आपला शाही तुकडा रेडी आहे. मस्त थंड तुम्ही जेवल्यानंतर हा शाही तुकडा खाऊ शकता. आता उन्हाळ्याच्या दिवसात आईस्क्रीमच्या ऐवजी तुम्ही शाही तुकडा खाऊ शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.